मित्रांनो नमस्कार. विषय असा आहे का 2019 नंतर जे काही मार्केटमधलं वातावरण, मार्केटमध्ये असणारी जी काही कोरोनाची साथ, त्यानंतर ऑनलाईन क्लासेस चालू झाले आणि ऑनलाईन क्लासेसमुळे होणारे दुष्परिणाम. मित्रांनो, ऑनलाईन क्लासेस जेवढे फायद्याचे आहे त्याच्यापेक्षा 1000 पटीने तोट्याचे आहे. कारण की प्रत्येक घरामध्ये 2-2, 4-4, 5-5 अँड्रॉइड मोबाईल आले आणि अँड्रॉइड मोबाईलमुळे झालं काय की मुलं जे आहे अभ्यास तर बघतात, मिटिंगा तर बघतात, परंतु त्या मिटिंगांबरोबर किंवा त्या अभ्यासाबरोबर तुम्हाला सांगतो इतर चित्रविचित्र गोष्टी बघतात. आणि त्या बघल्यामुळे होतं काय मित्रांनो, का स्क्रीनिंगबरोबर तुम्ही जास्तीत जास्त वेळ राहिल्यामुळे तुमच्या डोळ्यांना प्रॉब्लेम, तुमच्या मेंटली डिस्टर्ब आणि कळत न कळत तुमच्या बॉडीमध्ये खूप सारे चेंजेस होत आहे. आणि हे जे आहे याच्यावर वॉच असणं गरजेचं आहे. कारण की मित्रांनो, येणारा काळ खूप वाईट आहे. कारण की जसजशी प्रगती होते, जसजसं भारत जग पुढे जात आहे, तसतसं आपण काही दृष्टीने अधोगतीला येतो आहे. आणि हे समजणं गरजेचं आहे. कारण की मोबाईल किंवा इंटरनेट किंवा जे काही तुम्ही यूज करताय हे जेवढं चांगलं आहे त्याच्यापेक्षा 1000 पटीनं वाईट आहे. कारण मित्रांनो, मुलं सध्याच्या मितीला जर चांगला विचार केला तर खूप डिस्टर्ब आहे. कारण खूप कमी मुलं आहे की जी मेंटली स्ट्रॉंग आहे. अदरवाईज तुम्ही बघा, थोडंसं काही झालं तर मुलं लगेच आत्महत्येकडे जातात. थोडंसं काही झालं तर मुलांना खूप चिडचिडे बनतात, मुलांना खूप राग येतो. आणि ह्या ज्या गोष्टी आहे, या गोष्टी का होत आहे हे समजणं गरजेचं आहे केवळ मोबाईल. कारण मित्रांनो, ज्या स्क्रीनसमोर तुम्ही तासनतास बसता, जिथं तुमचं अर्ध्या तासाचं काम असतं ते 2-2, 3-3 तास बसता आणि त्यावर काय असतं, व्हॉट्सअप, फेसबुक, व्हॉटएव्हर, इंस्टाग्राम किंवा तुमचं जेही काही असेल तर ते तुम्ही बघता. आणि त्याने काय होतं माहिती आहे का, तुमची मेंटली जी आहेत ना त्या हे बघा, त्याचं रेडिएशन आहे. आणि ह्या रेडिएशनमुळे तुमच्या मेंदूवर, तुमच्या बॉडीवर, तुमच्या डोळ्यांवर त्याचा परिणाम 100% होतो. आणि हा परिणाम होतो त्याच्यामुळे तुमची चिडचिड होते आणि चिडचिडमध्ये त्याची भूक लागत नाही. त्याच्यानंतर तो मोबाईलमध्ये घडघडी मोबाईलमध्ये जातो. तुम्ही बघा ना, कुठेही माणसं बसली तर दर 5-7 सेकंदाला तुम्ही मोबाईल चेक करता. कोणाचा मेसेज आला का, कोणाचं काय आलं का, काय गरज आहे. मित्रांनो, ठराविक टायमिंग ठरवून घ्या. मग तुमचा मोबाईल बघण्याचा असेल, तुमचा व्हॉट्सअप बघण्याचा असेल, तुमचा फेसबुक बघण्याचा असेल. कारण हे समजणं गरजेचं आहे. कारण की तुमच्या मुलांना या येणाऱ्या काळामध्ये मेंटली डिसऑर्डरचे पेशंट खूप मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे. मित्रांनो, यापूर्वी कॅन्सरचं प्रमाण खूप कमी होतं, हल्ली कॅन्सरचं प्रमाण वाढलं आहे. त्याचं कारण का, तर कळत न कळत तुमच्या मेंटली डिस्टर्ब असल्यामुळे, तुमच्या खानपानाच्या चेंजेसमुळे, बाहेरच्या फास्ट फूडमुळे, आणि त्याचाच परिणाम आहे मोबाईल. तर ह्या मोबाईलवर कंट्रोल करा, तुमच्या मुलांना कंट्रोल करा. आणि जेणेकरून त्यांचा टाईम ठरवून घ्या, अभ्यासाचा टाईम ठरवून घ्या. तर 100% तुम्हाला येणाऱ्या कालावधीमध्ये ह्या ज्या काही वाईट गोष्टीला सामना करावा लागणार नाही. कारण की मित्रांनो, आज जर तुम्ही काळजी घेतली तर तुमचं लाईफ वाढणार आहे की तुमचं लाईफ वाचणार आहे. अदरवाईज तुम्ही मेंटली डिस्टर्ब होणार. कारण खूप अवघड आहे. कारण की यातून बाहेर येणार नाही. कारण की हे कळत न कळत तुम्ही म्हणता, लोकांना दारूचं व्यसन आहे, कुणाला तंबाखूचं व्यसन आहे, कुणाला बिडी सिगारेटचं व्यसन आहे, कुणाला कसलं व्यसन आहे, कुणाला कसलं व्यसन आहे. मोबाईल हे बी एक व्यसनच झालं आहे. आणि हे माना नका मला, हे त्रिवार सत्य आहे. कारण या व्यसनापासून बचा. कमी वेळ द्या, जेही बघता, जेही करता कमी वेळ द्या. जास्तीत जास्त स्क्रीनिंग समोर राहू नका. कारण की याने डोळ्याचे आजार होण्याची शक्यता खूप जास्त आहे, मेंटली डिसऑर्डर होण्याची शक्यता खूप जास्त आहे. कारण की त्यावर जेवढं चांगलं आहे तेवढं वाईट बी आहे. त्याच्यामुळं चांगलं बघा, चांगलं वाचा, चांगलं बघा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. स्वामीराज फाउंडेशनला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.